हॅलो एव्हरीवन. तर आता पुढचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे की 70 ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ अँड 90 ट्रीज वर प्लांटेड बाय प्रज्ञा. ओके, ऑन द ओकेजन ऑफ ट्री प्लांटेशन वीक. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. हाऊ मेनी ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. आता तुम्हाला माहिती आहे की बोथ आलं की आपण काय घेतो. मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला नंतर शेवटी एक्सप्लेन केलं होतं. बोथ आलं की आपण घेतो इंटरसेक्शन. ऑर आलं, आयदर ऑर आलं की आपण काय घेतो, युनियन. बरोबर. तर आता आपण फाइंड आउट करूयात. सगळ्यात पहिलं, लेट ए बी द नंबर ऑफ ट्रीज लेट ए बी द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय पार्थ. ठीक आहे. तर ते किती आहेत बघा. नंबर ऑफ ए किती भेटलेले आहेत आपल्याला, 70. आता सेम आपण काय घेणार प्रज्ञासाठी, बी. सो लेट बी बी द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा. नंबर ऑफ बी इक्वल्स टू 90. ठीक आहे. आणि 25 ट्रीज वर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम. trees were planted by both of them. मग काय येणार, therefore number of A intersection B कॉमन आहेत ना, ते किती आहेत 25. ओके. सो ए बी आणि ए इंटरसेक्शन बी आपल्याला भेटलं. आपल्याला काय काढायचं आहे, ऑर म्हणजे काय, युनियन काढणार. therefore number of A union B equals to number of A plus number of B minus number of A इंटरसेक्शन बी. बरोबर. आता व्हॅल्यूज पुट करूया. ए किती भेटलं आपल्याला 70, बी आहे 90 मायनस 25. बरोबर. 90 प्लस 70 किती झाले, 90 प्लस 70 करूया. सो 160 मायनस 25. 160 मायनस 25 135. सो 135 काय आहेत, नंबर ऑफ ट्रीज. खाली सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहायचं आहे की 135 आर द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा. ठीक आहे. सो हे आपलं 4th एक्झाम्पल इथे झालेलं आहे. ठीक आहे. 5th बघणार आहोत आता. बघा सिम्पली फॉर्म्युलामध्ये आपण पुट करणार आहोत गोष्टी. आपल्याला दिलेल्या आहेत. काय दिले इथे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. ठीक आहे. काय आहे, ए 20 प्लस 28 मायनस ए इंटरसेक्शन बी माहिती नाही आहे, ए युनियन बी 36 आहे. सो 48 मायनस 36 12. सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला किती भेटलेला आहे, 12 भेटलेला आहे. ठीक आहे. 5th एक्झाम्पल होतं हे. सिम्पल आहे का बघा.
ओके, नेक्स्ट बघूयात. इथे आपण वेन डायग्रामनी गोष्टी बघणार आहोत. तर काय सांगितलं बघा, 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट. देन 6 स्टुडंट्स हॅव कॅट ॲज देअर पेट ॲनिमल अँड 10 स्टुडंट्स हॅव बोथ डॉग अँड कॅट. ओके, म्हणजे कॉमन आहे 10. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. दोन्हीपैकी एकही नाही. तर आता आपण बघूयात. इथे मी ठीक आहे. तर आता बघा, तर याला मी दुसरंच काढते. ठीक आहे, तर हा आपला सेट आहे. याच्यामध्ये ए आपण देऊया फॉर डॉग. हा ए, हा बी आणि हा काय आहे युनिव्हर्सल. सो आपल्याला कॉमन किती सांगितलेलं आहे की 10 स्टुडंट्स, बरोबर. ए किती सांगितलेलं आहे, ओनली डॉग 8 आणि ओनली कॅट आपल्याला सांगितलेलं आहे 6, बरोबर. तर बघा इथे आपण लिहूया की लेट ए बी द स्टुडंट्स having dog as pet and B be the student having cat as pet. ठीक आहे, ए आणि बी भेटलेला आहे. तर आता आपल्याला इथे काय सांगितलंय की नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय दिसतंय 10. नंबर ऑफ ए आपण कसं काढणार, काय दिसतंय डायग्रामवरून 8 आहेत प्लस काय आहे 10 आहे, म्हणजे किती झाले हे 18. आणि नंबर ऑफ बी काढणार आपण कसं, 6 आहे प्लस इंटरसेक्शनचं किती आहे 10, सो 16. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऑर आहे बघा, इथे काय आहे ऑर म्हणजे काय येणार युनियन. सो आपण आता फाइंड आउट करणार आहोत युनियन. ठीक आहे, ह्याला वरती शिफ्ट करता येते का, एवढंच होतं. ठीक आहे, नेक्स्ट पेज घेते मी. सो आपला फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. काय आहे नंबर ऑफ ए 18, बी 16, ए इंटरसेक्शन बी आहे 10. सो हे किती झाले 24 मायनस 10 इज 14. सो आपल्याला विचारलेलं होतं 14 स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग, देअरफॉर 14 स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग और कॅट ॲज पेट. ठीक आहे, सो आपला आन्सर काय भेटलेला आहे 14. ठीक आहे, पहिली स्लाइड ओपन करते, लिहून घ्या. वेन डायग्राम सुद्धा इथे काढा.
एकच सेकंड, इथे आपलं चुकलेलं आहे. ॲक्च्युली हे काय आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट, नाही तर हू हॅव, नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव अ डॉग और कॅट ॲज पेट. युनियन म्हणजे काय, दोन्हीचं ॲडिशन असतं ना, हे दोन्ही असतं. सो आपल्याला काढण्यासाठी आपण काय करणार, आणि इथे सुद्धा आपला आन्सर आहे, ठीक आहे, हे मी कंप्लीट लिहिते इथे. इथे आपला आन्सर आलेला आहे 24. ठीक आहे. सो 24 स्टुडंट्स हॅव कॅट और डॉग ॲज पेट. आणि आपल्याला काय काढायचं आहे, हू नॉट हॅव. मग त्याला आपण काय करणार की नंबर ऑफ युनियन मायनस नंबर ऑफ ए युनियन बी मायनस करणार. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पाळतात, टोटलमधून काय आपण दोन्ही पाळणारे मायनस करणार आहोत. सो नंबर ऑफ युनियन किती आहे इथे, 28 आहेत, बरोबर. मायनस इथे किती, 24. सो 4. सो 4 स्टुडंट्स do not have any dog or cat as pet. ठीक आहे. सो 4 आपला आन्सर आहे. हे विसरले होते मी, कारण युनियन जेव्हा घेतो तेव्हा ऑर पण काय आहेत, आणि नॉटसाठी आपल्याला काय करायला लागेल, युनियनमधून ए युनियन बी मायनस, म्हणजे टोटलमधून दोन्हीही मायनस करावे लागतील. आणि इथे पाठीमागे पण नंबर ऑफ युनियन आपल्याला लिहायला लागेल किती, 28 आहेत. बरोबर आहे. सगळ्याचं ॲडिशन केल्यावरती किती येणार आहे, 28. इथं आपल्याला वरती दिलेलं आहे बघा की आउट ऑफ 28 दिलेले आहे, बरोबर. सो टोटल किती आहे, 28. देअरफॉर नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट किती आहे, 28 आहे. तर ही आपली पहिली स्लाइड, ही सेकंड स्लाइड, आता बघूयात पुढे. इझी आहे. काय करायचं आहे, रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम. इथे आपल्याला वेन डायग्राम काढायचे. सो बघा, पहिलं काय आहे, ए 3 4 5 7 आहे, बी 1 4 8. सो ए आणि बी आपण काढून घेऊया. ए ठीक आहे, याला आपण नाव दिलं ए बी. काय आहे आपले नंबर्स, 3 4 5 7. कॉमन काय दिसतोय बघा आपल्याला इथे, ते आपल्याला इंटरसेक्शनमध्ये लिहावं लागेल. सो कॉमन काय आहे इथे, 4 आहे आणि 4. बघा 3 5 7 1 8 कॉमन नाही आहे. सो बीमध्ये आपण लिहिणार 1 आणि 8. इथे 4, इथे काय येणार 3 5 7. ठीक आहे. सो हा आपला होता पहिला सेट. इथे आपण दुसरा काढूयात आता. ठीक आहे. आता इथे काय आहे, आपला पी आणि क्यू सेट घेणार आपण. पी आणि क्यू काय आहे, इथं कॉमन काय दिसतंय का बघा, ई कॉमन दिसतोय मला, अजून काय बी दिसतोय, एम एन एल आहे इथे, एफ सी ए, बाकी काही नाही. सो बी आणि ई, देअरफॉर बी ई कॉमन. क्यू मध्ये काय उरलंय मग, एल एम एन. सो एल एम एन. पी मध्ये काय उरलेलं आहे, ए सी एफ.
ACF. ठीक आहे, याला वेगळ्या कलरने लिहिते. हा P, हा Q. सो हा वेन डायग्राम आपण काढलेला आहे. ठीक आहे, हे मी इरेज करते. म्हणजे इथेच आपण सेकंड बघूयात. थर्ड जे एक्झाम्पल आहे ते पाहूयात. काय सांगितलेलं आहे बघा आता. थर्ड आपण बघतोय. आधी आपल्याला हे सेट्स लिहावे लागतील. काय सांगितलंय, एक्स इज अ प्राईम नंबर. बघा, बिटवीन व्हॉट, 80 आणि 100. सो 80 आणि 100च्या मध्ये पाहिजे. इवन 80 100 सुद्धा नको आहेत, त्या दोघांच्या मधले. सो काय प्राईम नंबर काय आहे मग, 81 आहे का, 82 आहे टेबलमध्ये, त्याच्यानंतर 83 नाही आहे कुठल्या टेबलमध्ये, 84 सुद्धा आहे, 85 येते, 86 येतं, 87 येते, देन 88 आहे, 89 नाही आहे, आणि जर पुढे तुम्ही बघितलं तर 97. सो हे 3 नंबर आहेत जे काय आहेत, प्राईम नंबर आहेत बिटवीन 80 to 100. दुसरं काय सांगितलेलं आहे वायमध्ये, वायमध्ये बघा की ऑड नंबर बिटवीन 90 to 100. सो 90 काय आहे इवन, ऑड काय येणार 91, 93, 95, 97, 99. ठीक आहे, हे ऑड नंबर. आता इथे कॉमन बघूयात का आपण, काय आहे आपल्याला इथे कॉमन, 97 आहे. दुसरं काय कॉमन आहे, काहीच नाही आहे. सो आता आपण आपलं वेन डायग्राम काढूयात. ओके, सो याच्यामध्ये बघा इथे येणार 97 जो कॉमन आहे, हा आहे एक्स, हा वाय. मग इथे काय येणार 83, 89. ठीक आहे, इथे येणार 91, 93, 95, 99. आले लक्षात. सो हे दोन आधी सेट आपण लिस्टिंग मेथडने लिहून घेतले आणि मग त्यांची आपण वेन डायग्राम काढलेली आहे. सो लिहून घ्या. हा ओव्हरलॅपिंग पार्ट आहे, त्याला तुम्ही असं सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे, बाकीच्या पहिल्या दोनला सुद्धा तुम्ही असं दाखवू शकता की हा ओव्हरलॅपिंग पार्ट आहे. ठीक आहे, तर इथे आपण थांबूयात या लेक्चरमध्ये, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले राहिलेले सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. सो थँक्यू सो मच.